जाधव यांनी तेजोरे येथे भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या विचारांनी या जयंतीच्या प्रोग्रामला उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र जगताप साहेब, सचिन पांडव साहेब, माझ्यासोबत आलेले रवी लांडगे, हनुमंत रणदिवे, त्यांचे सर्व सहकारी आणि माझ्या जमलेल्या बंधाने बहिणी. खरं तर सांगलीहून मी आलोय, लांब आहे प्रवास, पण हनुमंत एक असा अरुण मंडलिक, त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. मी काल एका खेड्यात गेलो आणि मला असंच वाजवत काढले. वाजा जसं चालू झालं तसं एका बाईच्या अंगाला, माझ्याकडे सगळा मोठ्या बाईच्या म्हटलं काय झालं, म्हटलं काय झालं तिकडं, तर देवात आणला, देव अंगात आलाय म्हटलं. म्हटलं देव तर बघायला जाऊया म्हटलं, तर झोपडीत बाई नाचा लागल्या. देव झोपडीत आलाय. देवाचे पण काही चॉईस आहे बघा. इंदिरा गांधीच्या अंगात कधी आलते का पूर्वी? सोनिया गांधी हे असलं देव आम्हाला दिल्या. आज मातंग समाजाने ही जयंती घेतलेली आहे अण्णाभाऊसाठी. मातंग समाज हे कास्ट आहे, जात आहे. आपल्या देशामध्ये साडी, माळी, तेली, तांबडी, कुष्टी, न्हावी, धनगर, सुतार, लवार, कुंभार, मांग, महार, ढोर, सांबार, घिसाडी, गोसावी, कैकाडी, फासपारती, मराठा, कुणबी मराठा अशा 6,500 जाती आहेत माझ्या बाजूला. त्या जातीच्या संदर्भामध्ये एखाद्या पट्टीच्या ब्राह्मणाला विचारलं ही काय भानगड आहे, ते म्हणते देवानं जात तयार केल्या, त्यामुळे जात जात नाही. कल्पना करा माझ्या बांधवांनो, जर देवानं ह्या जाती तयार केल्या असतील तर तो असंही सांगतो की ही पृथ्वी देवानं तयार केलेली आहे. काय सांगतो तो? पृथ्वी परमेश्वरानं तयार केलेली आहे. कल्पना करा माझ्या बांधवांनो, जर देवानं जात तयार केली असेल आणि त्याच देवानं जर पृथ्वी तयार केली असेल तर आज घराघरामध्ये टीव्ही आहे. बटन दाबलं की अमेरिका दिसतं, बटन दाबलं की जपान दिसतं, बटन दाबलं रशिया दिसतं. अमेरिकेत कुठं मागा महाराजी भांडणं आहेत का? जपानमध्ये कुठं ढोराचा महाराजी भांडणं आहेत का? जगाच्या पाठीवर हे जातीचं भेंडोळं कुठंच नाही, ते फक्त भारतातच आहे. आणि मग तर्कशास्त्रामध्ये पुढे येतं ही कुठल्या टेकोजी परमेश्वराची निर्मिती नसून ती माणसाची निर्मिती आहे. आणि मग त्या जातीच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन केलं आणि बाबासाहेबांनी 2 पुस्तकं लिहिली. एक अस्पृश्य मूळचे कोण, शूद्र पूर्वी कोण होते. काय लिहिले बाबासाहेब आंबेडकरांनी मी अण्णाभाऊ नंतर सांगणार, पण तुम्हाला जात महत्वाची वाटते त्याचं मला विश्लेषण करायचं आहे. आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या कडेला रावट्या टाकून टोळ्या टोळणार राहिलेले असताना परदेशातून काही माणसं देशात आली, ते परके म्हणजे आजचे ब्राह्मण. बामसेट नावाच्या एक संघटनाच्या संघटनेनं डीएनए ची चाचणी घेऊन डिक्लेअर केले की ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही. मी त्यांना म्हटलं कशाला पैसे खर्च केलाचा? ते म्हटलं का? अहो दिसला की आपण ओळखतो हे आपल्यातला नाही. असंच आहे ना, त्याच्या कातडीचा कलर वेगळा, आपल्या कातडीचा कलर वेगळा, त्याचं बोलणं वेगळं, आपलं बोलणं वेगळं. ते घोड्याला अश्व म्हणते, आपण घोड्याला घोडाच म्हणतोय. त्याचं खाणं वेगळं, आपलं खाणं वेगळं. ते पेड्या खाते, आपण वेगळंच खातोय. असा परिचय परदेशातून बघतात तर सिंधू नदीच्याकडे राहत्या टाकून टोळ्या टोळ्या भारतीय माणसं राहिलेले आहेत. आपल्यापेक्षा भारतीयाची संख्या जास्त आहे. त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं बुद्ध पूर्व काळामध्ये 3च वर्ण तयार केले, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. शिकवा हा व्यवसाय त्यांनी आपल्याकडे घेतला. आमच्याकडे सांगितलं संरक्षण करा, ते क्षत्रिय झाले आणि बाकीच्यांना सांगितलं मला लागल ते आणून द्या, ते वैश्य झाले. पण माझ्या बांधवानो,
क्षत्रियामध्ये 2 कुळ होती. आता हे सांगण्याची गरज निर्माण झाली. क्षत्रियामध्ये 2 कुळ तर होती, एक सोमवंशी क्षत्रिय आणि सूर्यवंशी क्षत्रिय. सोमवंशी क्षत्रिय सत्तेत होते, ते राजे होते. सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते. पण ब्राह्मण त्या सोमवंश राजांना खूपच त्रास देऊ लागले, फारच जाचकाठी लादू लागले आणि राजे खवळले. आणि राजे म्हणाले, आम्ही तुमचं ऐकून वाटेल ते सांगू नका. ब्राह्मण म्हटले, आमचा अवतार देवाचा, आमचा जन्म तोंडातून झालेला आहे, आमच्या तोंडातून जे बाहेर पडेल ते तुम्ही ऐकलं पाहिजे, झेललं पाहिजे. सोमवंश राजे म्हणाले, आम्ही नक्कीच ऐकू, पण वाटेल ते ऐकणार नाही. या सांगण्यावरून आटून वाद एवढा विकोपाला गेला. कोणत्याही क्षणी ब्राह्मण आणि सोमवंश राजे यांच्यामध्ये युद्ध सुरू होणार. एवढ्याच ब्राह्मणाने विचार केला की बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकता येत नसते, त्याला शस्त्राची गरज लागते. आणि शस्त्रानं फक्त युद्ध जिंकता त्याला बुद्धीची जोड लागते. हा विचार ब्राह्मणाने केला. ब्राह्मण सूर्यवंशी क्षेत्राकडे गेले, ते सत्तेत नव्हते. त्याने सांगितलं, आमच्या राजांमध्ये वाद निर्माण झाला, मग कोणत्या क्षणी युद्ध सुरू होईल. मग तुम्ही आम्ही जर दोघे एक झालं, जर युद्धाला सुरुवात झाली तर नक्कीच आपण सोमवंश राजांचा पराजय करू. आणि ते जर पराजय झाले तर आम्ही तुम्हाला राजाची गादी देऊ. ते सूर्यवंशाला पटलं, दोघी एक झाली. भयानक युद्ध झालं. त्या युद्धामध्ये सोमवंश राजांचा पराजय झाला. वाता झाली. सोमवंश राजांचे राजे मारले गेले, ते मेले, ते जिवंत होते, ते बायका मुला घेऊन जंगलामध्ये पळून गेले. ठरल्याप्रमाणे सूर्यवंश क्षत्रिय सत्तेत आले, नगर वगैरे बसली, पण पळून गेलेले ते सोमवंश राजेच होते. जंगलातल्या ऊन वारा हवा हिमस्पर्शाचा त्यांना खूप त्रास होऊ द्या. त्रासाला कंटाळून सोमवंश राजांपैकी काही माणसं एकत्र आली. ती पहिली टोळी जंगलातून बाहेर पडली, नगरात आली, हाजून उभी राहिली, म्हटली, आम्ही शरणाला, मला स्वीकारा. मयाने सांगितलं, तुम्ही शरणाला तर हो, मग तुमची गेलेली जमीनदारी सत्ता मिळणार आहे, तुमची गेलेली राज्य सत्ता मिळणार आहे, मग तुम्हाला ते गुलाम म्हणून राहावं लागेल, सांगत ती कामं करावं लागतील. ती पहिली टोळी म्हटली, आम्हाला आमची सत्ता नको, राज्य नको, आम्ही सांगत ती कामं करायला तयार आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, पहिल्या टोळीला गुलाम म्हणून कामं दिली. एकाला सांग लाकडाचा धंदा करतो, सुतार झाला. दुसऱ्या लोकांचा धंदा करतो, लोहार झाला. हे साळी माळी तेली तांबळी कुष्टी नाही, दंगर सुतारला वार कुंभार गावातले बराबर होतेदार. ही सोमवंश राजांची टोळी आहे, देशाचे मूळ मालक आहेत. हे साडी माळी तेली तांबळी कुष्टी नाही, दंगर सुतारला वार कुंभार गावातले बराबर होतेदार. त्यांची लोकसंख्या 52%, जातीची संख्या 4,500 आहे. आणि या पहिल्या टोळीला जर ह्या देशामध्ये पहिलं एक नाव कोणी दिलं असेल तर ते नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ते नाव आहे अदर बॅकवर्ड क्लास, ओबीसी, इतर मागासवर्गीय 52%, ह्या देशाचे मूळ मालक. अजून काय जंगलात राजा राहिलं होतं, त्यांच्यामध्ये दुसरा ग्रुप तयार झाला. ती दुसरी टोळी पण विचार करू लागली, आपण पण शरण जाऊया. पण ती दुसऱ्या टोळीचा नायक तयार, तो म्हटला जायचं पण लाईन ना घासायचं. मग काय, आलीच वेळ तर 2 हात करू, विचार त्यांनी केला. ती दुसरी टोळी जंगलातून बाहेर पडली. पहिली नगरात गेली, दुसरी नगरात नाही गेली, ती गावाच्या बाहेर येऊन तुंबली. यांना काळात दुसरा एक शरण आलाय. हे गावाच्या शिवाला विचारलं, का आलाय? त्या दुसऱ्या टोळीचा नायक म्हटलं, आलोय पण लाईन ना घास. आणि मग का आलाय? वेळ आल्या बघून घे, सांगायला आलोय म्हटलं. माझ्या बांधवांनो, वेळ आल्या बघून घे, सांगायला आलोय म्हटल्यानंतर त्या एका वाक्यासाठी त्या दुसरी टोळीवर 5 बंद्या घातल्या. 5. ती दुसरी टोळी म्हणजे मांग, म्हार, ढोर, चांभार अशा महाराष्ट्रात 59 जाती, केंद्रात 1500 जाती, यांची लोकसंख्या आहे 13%. आणि बाबासाहेबांनी घटनेत त्याला नाव दिलंय शेड्यूल कास्ट. वेळ आल्या बघून घे, सांगायला आलो म्हटलं तर माझ्या बांधवांनो, 5 बंद्या घातल्या आमच्यावर. 5 गावबंदी घातली, स्पर्शबंदी घातली, लोटाबंदी घातली, रोटी बंदी घातली, बेटी बंदी घातली. अजून चालू आहे त्या बंद्या. गावबंदी आलाच मांगा महाराजा माणूस गावात तर तो दुसरा 12 वाजता आला पाहिजे, त्याची सावली त्याच्या पायातच पडली पाहिजे, लागून स्पर्शबंदी. लोटाबंदी घातली, मांगा महाराजा माणूस समजा चहाचा हॉटेल दिसायचं तलब झालं तर बाहेरच फुटकं कपासाचं, तूच घे, तूच पे, तूच धुत, तूच ठेव. सन्मानाना चहाचा कप जुन्या लोकांना कुणी दिला नाही. रोटी बंदी घातली, मांगा महाराजांचा हात त्यांच्या भाकरीला भाकरी काढून कुत्रा मांजाला टाका, पण माणसाला देऊ नका, हा कायदा झाला. आणि 5वी बंदी सुरूच आहे का नाही? बेटी बंदी आहे का नाही? सैराट बघितला का नाही? मारली की नाही छोटी दोघं? बेटी बंदी घातली.
नुसत्या 5 बंड्या घातल्यात माझ्या तरुणांनो. सोडामधली गावची घाण दुसऱ्या टोळीच्या बाजूला, त्या दुसऱ्या टोळीच्या बाजूला गावची घाण येऊ लागली. त्या घाणीतून मेलेली जनावर येऊ लागली. दुसरी टोळी पोटाची खळगी भागवण्यासाठी मेलेली जनावर खाऊ लागली. हे मोठ्याचा नाद असा लागलाय. हाऊस म्हणून आपण खाल्लेलं नाही. आणि मग बाबासाहेब म्हणतात रे हा समाज जगलाच कसा आणि इथपर्यंत आलाच कसा. अजून का जंगलात राजा राहिला होता त्यांना कळाला रे दुसऱ्या टोळीचा हालाल चालय, मेलेल खायची पळी आल्या. आणि मग ते म्हटले तिथे जाऊन मेलेल खाण्यापेक्षा पळतेले हरणा मग एक म्हटले कसाला काय सरान. अजून आमचं बांधव जंगलामध्ये उघडी नागडे पळतेला हरणा मारून खातायत. ते आहेत आदिवासी 7.5%. आदिवासी 7.5%, SC 13%, 52% ओबीसी. कोण झाला मुस्लिम? आम्ही झालो ना. कोण झाला ख्रिश्चन? आम्ही झालो ना. कोण झाला बौद्ध? आम्ही झालो ना. अशा अल्पसंख्याक 10-12% असताना ह्या देशामध्ये एका नाळ्याचे, एका कुळाचे, एका रक्ताच्या देशाचे मूळ मालक आम्ही असताना 85% लोकसंख्या आमची असताना वर्ण जात पोट जात करून आम्हाला ह्या ब्राह्मण्य लोकांनी तोडून फोडून विस्कटून ठेवलं. आणि त्या फुटीवर आज तागाय ते राज्य करतायत. एक जात झाली तरी सुद्धा त्यांना धोका म्हणून जातीच पोट जाती तयार केल्या. मांग म्हणून चालत नाही, मांगना 10-12 जाते. मार म्हणून चालत नाही, दाळवंती नाही, माळी म्हणून चालत नाही, फुलमाळी वगैरे अशी पोट जाती केल्या. आणि आ जाती पोट जाती कधीच एक होऊ नयेत म्हणून 33 कोटी देवाची निर्मिती. तरुणांनो त्यासुद्धा बसू दे की बसू देत की. त्या जाती पोट जाती कधीच एक होऊ नयेत म्हणून 33 कोटी देवाची निर्मिती माझ्या बहिणीनो. पण देव देताना सुद्धा मकला शिकेली माझ्या बहिणीनो. तरुणानो बघा बघा त्यांचा देव लाल बिडक बाय, लांब चकनाक, डोक्याला घाटाचं सोन्याचं टोप घालते असली तर घालत असते, बसली तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी, ते बामणाचं कुलदैवत. आणि एकही देखणं आम्हाला दिलं नाही. काळ्या किट्टी द्रडी हान सगळे द्या कोण डोकरा बसलाय, गाढवा बसलाय, उंदरा बसलाय, दात बाहेर पोट बाहेर. पोरग सुद्धा घाबरते देवाच्या समोर जायला. असलं देव आम्हाला दिलं, देखणे त्यांनी घेतलं. असंच आहे का नाही? जावा घरात एखादा देव असला तर देखणं गडीच नाही. एक देखणं होता मारुती. एक आमच्या कॉलेजमध्ये एक सनातन संस्कृती बाहेरची बामणाची म्हटली तुम्हाला मनशांती लाभायचं असेल तर डोळं झाकून कुलदैवताचं नामस्मरण करा. हे बाय म्हटलं थांब तुझं बरं आहे लक्ष्मी आठवली की. आमचं म्हटलं पोरग घाबरते देवाच्या समोर जायला. त्याच्या पुढे नकला शिकली माझ्या बांधवानो. लक्ष्मीला पेढा टाकला लक्ष्मी खुश, साखर टाकली लक्ष्मी खुश. तिकडे 17 रेड्या कापले तर आमचं देव खुश नाही. बकऱ्याचं, कोंबड्याचं, रेड्याचं तेवढे द्यावं आम्हाला आणि पेड्याचं साखरेचं त्यांना. घटना बदलणार हो. रेड्याचं तू घेऊन पेड्याचं आम्हाला दे की. माझ्या आया बहिणीनो हा डाव आहे, ही मकलाशी आहे. मांगा महाराजा कलेक्टर झाला तर त्याचा पैसा शिल्लक राहूच नाही. राहिलाच तर पोराच्या शिक्षणावर खर्च होऊ नये. आणि शिक्षण झालाच तर तुम्ही साहेबाची आई बाप म्हणून मिरवूच नये म्हणून ही रचना केली. त्या रचनेमध्ये आम्ही अडकलोय. आणि ही वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, विषमतेची व्यवस्था या देशामध्ये पहिल्यांदा उद्ध्वस्त करून या देशामध्ये समता प्रस्थापित केली असेल कुणी तर त्याचं नाव होतं भगवान गौतम बुद्ध. टाळ्या वाजवा. पण बुद्ध मधली जा मारोड्या म्हणते. बुद्ध जा महार म्हणजे बुद्ध आहे का? बुद्ध जा. अरे बुद्ध महार नव्हते. ह्या देशामध्ये शुद्धोधन नावाचा एक राजा होता. राजाच्या पोटी जन्मलेला पण त्याचं नाव होतं सिद्धार्थ गौतम. तो राजकुमार होता. पण या राजकुमाराने एक चूक केली. युद्धामध्ये भाग घेत नाही म्हणल्यानंतर या ब्राह्मणी व्यवस्थेने शिक्षा केली आणि त्या राजकुमाराने सांगितले सिद्धार्थ पाण्यासाठी तुम्हाला युद्ध करावं लागेल नसेल तर तुमच्या कुटुंबावर भ्रष्ट करून नसेल तर हे कुल सोडून जावं लागेल. त्या राजकुमारानं निसर्गाच्या पाण्यासाठी माणसाकडून टोकरी फोना प्रस्ताव मला मान्य नाही. मी युद्धामध्ये भाग घेणार नाही. माझ्यासाठी कुटुंबाला त्रास होईल त्यापेक्षा राज्य सोडून जातो असा निर्णय घेतला. सिद्धार्थ बाहेर पडला. सगळ्या ऋषी मुनीच्या सहवासात सिद्धार्थ राहिला पण कुठेही माणसाच्या सुखाचा शोध लागला नाही.
गौतम बुद्धाला माणसाच्या सुखाचा शोध लावायचा होता, पण लागला. आणि मग बुद्धाचं नवीन ज्ञान प्राप्त झाले. एवढं ज्ञान प्राप्त झालं माझ्या मित्रा, बुद्धाच्या विचार हा देश बुद्ध झाला. तुम्ही आम्ही सगळे बौद्ध होतो. 650 वर्ष बुद्धाचं राज्य होतं. आज मी सांगतो अजून सुद्धा मांग बुद्ध आहे, अजून सुद्धा मांग बुद्ध आहे. याचं कारण मातांग समाजामध्ये एका नावामध्ये लग्न होत नाहीत. हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. बुद्ध म्हटले एका नावात लग्न झालं किती भावकी येते. बहीण भावाचं लग्न होऊ शकतं, त्याच्यातून एखादी विकृती तयार होते. हा सिद्धांत गौतम बुद्धाचा आहे. त्या बुद्धाच्या राज्यामध्ये मांग होता का नाही, होता का नाही, कोण सांगाना झालंय. एक प्रसंग सांगतो माझ्या बांधवानो. गौतम बुद्धाचा शिष्य आनंद प्रवचनाला चालला होता आणि एक मातंगीची पोरगी मडकं घेऊन एका विहिरीवर पाणवट्यावर उभी होती. गौतम बुद्ध गेले पलीकडच्या गावात, 3 तास प्रवचन दिलं, परत आले तरी सुद्धा ती मुलगी मडकं घेऊन थांबली होती. आनंदाला आश्चर्य वाटलं. 3 तास मुलगी पाण्यावर उभी राहिली, त्याला कोण कारण का अस्पृश्यच होते ना त्या काळात सुद्धा. आनंद आला, मडकं घेतलं, पाण्यात उतरला, मडकं भरलं, तिच्या कडेवर गेला, ठेवला. जा म्हटले तू. भारावून गेली मागायची पोरगी. कोण असा आहे, पिढ्यान पिढ्या आम्हाला कोण पाणी वाढत नाही, पाण्यात पाणी करून आमची माणसं मेल्यात. अशा काळामध्ये असा कोण महापुरुष आहे, येतोय काय, मडकं घेतोय का, उतरतोय का, भरतोय का, कडेव काढ देतोय. त्या मातंगीच्या पोरीचं प्रेम आनंदावर बसलं. आनंदा जायला तिकडे ती मातंगीची पोरगी झाली. बहुत भिक्खू होता आनंद, तो अस्वस्थ होता. बुद्धाने ओळखलं. बुद्ध म्हटले आनंद काय झालंय, काय प्रकार आहे. आनंदाने सगळा प्रकार सांगितला. आणि बुद्ध म्हटले आनंद जा तिच्या घरी, त्याच्या घरच्या लोकांना सगळ्यांना बोलव, मी त्यांना समजावून सांगतो. आनंद गेला. आनंद मातंगीच्या पोरगीला बोलवून आणलं. माझ्या बांधवानो, गौतम बुद्धाने त्या दोघींच्या समोर प्रेमावर 3 तास प्रवचन दिलं. ते ऐकून त्या दोघींच्या डोक्यातली ती प्रेमाची घाण गेली. आणि बुद्धाच्या काळात जर पहिल्यांदा महिला कोण बौद्ध भिक्खुनी झाल्या असतील तर त्या मांगाच्या झाल्या. नंतर बौद्ध धर्मामध्ये महिला येऊ लागल्या. एवढी ताकद मांगांची होती. पहिल्यांदा मांग बौद्ध भिक्खुनी झाल्या दोघी, माग बौद्ध भिक्खुनी, माग धम्म वाढू लागला. माझ्या बांधव, एवढी ताकद मातांग समाजाची कोण सांगणं झालंय. शिवाजी महाराजांच्या काळात मांग होता का नाही, होता का नाही. लौजी वस्ताद साळे नावाच्या घराण्याला शिवाजी महाराजांनी राऊत ही पदवी दिल्या का नाही. शौर्य गाजवणारी, लढणारी जात, धाडशी जात शिवाजी महाराजांनी आपलीशी केली. त्यांना वेगवेगळ्या गडाचे प्रमुख बनवले होते. ती जात मांगाची आहे माझ्या बांधवांनो. लौजी वस्ताद माहिती आहे का नाही तुम्हाला. महात्मा ज्योतिराव फुले म्हटले मी मुलींची शाळा करणार. माझ्या बांधवांनो, 1855 पूर्वी महात्मा ज्योतिराव फुले का ब्राह्मण मित्राच्या लग्नाला निमंत्रण गेले. पण माळ्याचं काटा आमच्या लग्नात कसं म्हणून ब्राह्मणाच्या पोराने धरलं, ढकललं. फुले ना लागलं. फुले का झाडाखाली जाऊन रडत बसले. फुले रडतायत तर तिथं मांगा महाराजचा तांडा गेला. मांगा महाराज म्हटली का रडतोयस. फुले म्हटले मला ढकललं, माझा अपमान केला म्हणून मी रडतोय. मांगा महाराज म्हटले नुसतं ढकलून रडतोयस बघ आमच्याकडे. माझ्या आया बहिणीनो, 1855 पूर्वी पुण्यासारख्या शहरामध्ये मांगांच्या गळ्यात गाडवे पाठीमागे पेसाठी लाज राखत फक्त कपडा असायचा. अशी मांग मारे म्हटले नुसते ढकलून रडतोस बक्की. पिढ्यान पिढ्या आमचा हलाल केले तरी आम्ही हसतोय, ढकलून म्हणून रडतोय. फुलेंचे अश्रू आटले. काय बघतोय काय ते म्हटले. रात्रभर फुले झोपले नाही, चिंतन करू लागले. त्या चिंतनातून एक सिद्धांत बाहेर पडला. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्त विना शूद्र कसले. हे सगळे अनर्थ एका विद्येने केले. फुले जन्माला आले नसते तर शिक्षण मिळालं नसतं. हे सगळं कर्तव्य फुलेंचं आहे. फुलेंनी लगेच घोषणा केली मी मागासवर्गीयांच्या शाळा करणार. काढल्या. पाण्याचा हौद खुला केला, हौद खुला केला. त्या काळात सुद्धा पाणी आम्हाला वरूनच वाढत होते, पाण्याला शिव देत नव्हते. मग फुले म्हटले मी उद्यापासून मुलींची शाळा काढणार. माझ्या आया बहिणीनो, या देशातल्या कुठल्याही जाती धर्माच्या बायला 1855 पूर्वी शाळेत जायची परवानगी नव्हती. म्हणून स्मृतीमध्ये असं लिहिलंय जर बाई शाळेत गेली, पोरगी शाळेत गेली, तिने जर पाठीवर पेन्शनर रेष ओढली तर त्या आकाराच्या आया त्या कुटुंबाच्या जेवणात होतील असं सांगितलं. आमची माणसं भाबडी, मुली शाळेत घातल्या नाही.
फुले म्हटले उद्यापासून मी मुलींची शाळा काढणार. ज्या दिवशी फुले म्हटले मुलींची शाळा, त्याच रात्री फुलेंच्यावर खुनी हल्ला झाला. फुले घाबरले. असे घाबरलेले फुले पुण्यामध्ये लहुजी वस्ताद साहेब नावाचे मांग तालीम चालवत होते. अजून तालीम आहे. फुले आले, म्हटले वस्ताद मी अडचणीत आहे, काय झालंय? मुलीची शाळा काढतो, माझ्यावर खुनी हल्ला झालाय, मला संरक्षण पाहिजे. लहुजी वस्ताद म्हटले कोण तुझ्यावर येतोय? चाल उद्या शाळेच्या ठिकाणी कर घोषणा, मी काय बोलायचं ते बोलतो. दुसऱ्या दिवशी फुलेंचा लवाजमा शाळेच्या ठिकाणी गेला. फुले उठले, उद्यापासून मी मुलींची शाळा करतोय. शिक्षिका सावित्रीबाई फुले मुली शाळेत घाला. फुले खाली बसले आणि लहुजी वस्ताद साळवे उठले. काय म्हणतात लहुजी साळवे? ए पुणेकरांनो, शिंदीवाल्यानं जन्मवाल्यानो, हे जे नवरा बायको काम करतात ते माणसाचं काम आहे. जर या दोघांच्या केसाला धक्का लागला तर या मांगाशी गाठ आहे. अशी धमकी दिल्यानंतर पुन्हा फुलेचा नाद बामणाने पुण्यात केलेला नाही. हा इतिहास आहे, हे लिखित आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी फुले परत आले. वस्ताद आश्चर्य झाले मुली शाळेची ना. आणि मग लहुजी वस्ताद साहेब उठले, आपल्या पुतणीला खांद्यावर ठेवलं. कुणाची माय झाली त्यांना माझ्या आडवया म्हटला, मी माझ्या पुतणीला शाळेत घालायला चाललोय. त्या पुतणीला शाळेत ठेवलं. बाकीच्या मुली येऊ लागले आणि मग सावित्रीमाची शाळा सुरू झाली. आहे का नाही मांगाची ताकद? पण मांगार झालाय. आहे का नाही ताकद? फुले म्हटले मुली शाळेत ना. वस्ताद काय करू? आणि माग लावून वट्टा उठले, आपल्या पुतणीला खांद्यावर ठेवलं. कुणाची माय झाले त्यांना माझ्या रेल्वेला माझ्या पुतणीला शाळेत घालायला चाललोय. पुतणीला शाळेत ठेवलं. त्या पुतणीचं नाव होतं मुक्ता साळवे. आहे का नाही? ती मुक्ता साळवे 4थीला गेली. सावित्रीबाई म्हटली निबंध लिही. माझ्या बांधवांनो वाचा तो निबंध. काय म्हणते ती मांगाची पोरगी 1855ला 4थीच्या शाळेत असताना, निर्मिका तू आम्हाला ज्या धर्माचा समजतोयस त्या आमच्याच धर्माची माणसं आम्हाला गावाच्या बाहेर का ठेवतात? आमच्याच धर्माची माणसं आमच्या सावलीचा विचार का मानतात? आमच्याच धर्माची माणसं आम्हाला वरून पाणी का वाढतात? निर्मिका आमच्याच धर्माची माणसं मुंगीला साखर टाकतात, आम्हाला लाटा का घालतात? अशा एक ना अनेक प्रश्न तिने विचारले. आणि शेवटी म्हणते निर्मिका तू काही म्हण, आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत, धर्म नसलेली माणसं आहोत. 1855ला मांगाची पोरगी म्हणते आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. इथं बसलेल्या आणि पुढे बसलेल्याने सांगतो आपणाला धर्म आहे का? आहे का धर्म? अरे धर्म म्हटले 3 प्रक्रिया असतात. धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय. तो संस्थापक एक पुस्तक त्याचा धर्मग्रंथ म्हणतात. आणि माझ्या धर्मात माणसानं कसं यायचा त्याचा एक विधी असतो, लिहून ठेवतो, त्याला धर्म म्हणतात. जगात कुणाला जन्मानं धर्म मिळत नाही. या मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबर संस्थापक त्याने लिहिलेलं पुस्तक कुराण आणि सुलता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही. कट करूनच आत घेतात, मग तो मुस्लिम. या ख्रिश्चन संस्थापकांनी लिहिलेलं पुस्तक बायबल एक नाही. आणि बाप्तिस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही. आणि घ्या हिंदूचा संस्थापक आहे का? धर्म नसलेली माणसं आहे म्हणता मुक्ता साळवे मांगाची. हाय का हिंदू धर्माला संस्थापक? मी तुमच्या शेजारी बीडला हा प्रश्न विचारला, आमच्यातच उठलं. म्हटलं आहे की? अरे म्हटलं सांग की. तुम्हाला शंकराचार्य? मी म्हटलं 4 आहे, त्याच्यातला कुठला? मग मला माहित नाही. अरे त्या धर्माला संस्थापक नाही. त्या संस्थापन एक पुस्तक तो धर्मग्रंथ म्हणून मान्यता आहे का? 2 वर्षापूर्वी या देशाच्या ब्राह्मणाने सुप्रीम कोर्टाच्या समोर गीतेला सादर केलं. धर्मग्रंथ म्हणून मान्यता द्या. कोर्टाने त्याला नकार दिला. हा धर्मग्रंथ होऊ शकत नाही. आणि साडी माळी तेली तांबळी कुष्टी नाहवी नंतर सुतारला वारंबार मांग महार ढोर चांबार घिसाडी गोसावी केकाडी पाचपारती मराठा पण बी मराठा यांचा हिंदू म्हणून काय विधी झालाय का? ब्राह्मणांची मुंज होती, आमचं काहीच होत नाही. मांगानं मांगोड्यात जन्माला यायचं, मांगोड्यात मरायचं. महाराण्यानं महारोड्यात जन्माला यायचं, महारोड्यात मरायचं. मराठ्यानं मराठाच्या गल्लीत जन्माला यायचं, गल्लीतच मरायचं. वर पण जायला संधी नाही, उतरायला पण संधी नाही. कप्पे केलेत कप्पेत. आणि त्या कप्प्यातली एक जात मांगाची आहे. मांग महाराला पोरगी देत नाही, महार मांगाला पोरगी देत नाही. मुंबईमध्ये महार मेला तर गल्लीतच महारोड्यात प्रेत येते का मांगोड्यात येते? आणि म्हणून बाबासाहेब म्हटले ही हिंदू धर्म म्हणजे शिडी नसलेली इमारत आहे. फुले वारले, बाबासाहेबाचा जन्म झाला. हे लक्षात घ्या माझ्या बांधवांनो.
बाबासाहेबांचं आणि अण्णाभाऊंचं खूप जवळचं नातं होतं, हे लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांचं अण्णाभाऊंचं खूप जवळचं नातं होतं. काय म्हणतात अण्णाभाऊ, जग बदलले घालून घाव सांगून गेले मज भीमराव. धनवंतांनी अखंड पेळे, धर्मांधाने तसंच केळले, मगरीने जनुमानिके गेले, चोर झाले साव, जग बदलले घालून घाव सांगून गेले मज भीमराव. कोण गेले? भीमराव म्हणतात. बाबासाहेबांनी मला सांगितलं जग कसं बदलायचं. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला, हे साडी माळी तेली तांबडी कुष्टी नावी नगर सुतार लवार कुंभार मांग महा डोर तमार घिसाडी गोसावी कैकाडी फासपाटी. हत्तीची ताकद आहे हत्तीची, पण या गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसलाय. ह्याला बाहेर निघ, बाहेर अंग झाडून घे पिनीवरती धाव, जग बदल घालून घाव सांगून गेले माझे भीमराव. हे कवन कधी म्हटले अण्णाभाऊनी? कधी म्हटले? बाबासाहेबांच्या मृत्यूनंतरच आहे. का बाबासाहेब तसे म्हटले? लय नातं होतं बाबासाहेबांचं आणि अण्णाभाऊ लय हुशार होते, लक्षात घ्या. अण्णाभाऊ सारखी बुद्धी लोक म्हणतात अण्णाभाऊ 1.5 दिवस शिकले. काय वक्ते साहेब गरिबीचं वर्णन करतात अण्णाभाऊचं. अण्णाभाऊ गरीब जन्माला आले, गरीब वाढले, गरीब मेले. आले का हो? एका पुस्तकावर ज्यांनी पिक्चर काढून 10 मजली बांधल्या, तो लेखक गरीब असू शकतोय का? वक्ते गरिबीचं वर्णन करतात. अरे एका पुस्तकावर अण्णाभाऊच्या 10 मजली इमारती बांधल्या, तो लेखक गरीब असू शकत नाही. अण्णाभाऊ स्वाभिमानी होते, गरीब नव्हते. आणि या देशामध्ये स्वाभिमान माणसाचं लय हाल होते का नाही? बोलणाऱ्याला ते खाया घालत नाहीत, न बोलणाऱ्यालाच खाया घालतात. अण्णाभाऊ स्वाभिमानी होते माझ्या बांधवांनो. एक प्रसंग सांगतो अण्णाभाऊंच्या स्वाभिमानाचं. अण्णाभाऊसाठी 1.5 दिवस शिकले म्हणतात. का शिकले नाहीत? शिकू वाटत नव्हतं. अण्णाभाऊंच्या आईचं नाव आलूबाई. अण्णा जा की शाळा, तुका जा का शाळा, तुकाला शाळेला जात नव्हता का? तुकाला ती शाळा मान्य नव्हती. काय होती ती शाळा त्या गावामध्ये? सवर्णांची पोरं वर्गात बसायची, मांग मारायची पोरं खिडकीतनं मास्तरचं तोंड बघायची. ती शाळा अण्णांना मान्य नव्हती. 9 वर्षाचा अण्णा झाला तरी शाळेला जायना. पण आईने लय आग्रह केले. अण्णा म्हटले आई शाळेला चाललंय बघ. 9 वर्षाचा असताना आईला आनंद झाला. आईला वाटायचं बरोबर शाळा जावं, मोठं व साहेबाची आई भाऊ मिरवावं म्हणून वाढवं म्हणजे जा की शाळा. अण्णा गेला. अण्णा स्वाभिमानी होते, लक्षात, गरीब नव्हते. कोण वक्ता गरिबीचं वर्णन करत असेल त्याला रोखलं पाहिजे तिथं. अण्णा गेला, शाळेत नाही गेला. अण्णा गेले, शाळेच्या पुढे लिंबाचं झाड होतं, त्या झाडावर बसले. मास्तर कुठून येते? सवणाची पोरं कुठं बसतात, मांगा माराची कुठं बसतात. 5 वाजता बेल झाली. अण्णा आला. आई शाळेला जाऊन आलो बघ. आईला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी म्हटलं आई शाळेत चाललंय बघ. आईला आनंद झाला. अण्णा उठला, ती सरळ वर्गात घुसला. मांगाचं काट वर्गात कसं म्हणून कुलकर्णी मास्तर ते टक्कर फिरलं आणि त्या कुलकर्णी मास्तरनं हातातील लाकडाची छडी अण्णाला फेकून मारली. अण्णा स्वाभिमानी होते, हल्ले नाहीत. काठी लागली, खाली पडली, तशीच लाकडाची काठी अण्णाने उचलली, नेम धरून मास्तरच्या नाकावर फेकली आणि शाळेला राम राम ठोकला. एवढीच अण्णाची शाळा. ती काठी अण्णाभाऊंच्या डोक्यात होती माझ्या बांधवांनो. ती व्यवस्था अण्णाभाऊंच्या डोक्यात होती. सूड उगवलाय अण्णाभाऊने आपल्या साहित्यातून. सूड उगवलाय का नाही? व्यवस्थेवर आग ओकल्या अण्णाभाऊने, आग. अण्णाभाऊ लय हुशार होते. हुशारपणाचं एक उदाहरण सांगतो. मुंबईमध्ये दत्ताचं शूटिंग चाललं होतं. अण्णाभाऊंना पिक्चरचा नाद होता. डायरेक्टरच्या सभासद अण्णाभाऊ असायचे. दत्ताचं शूटिंग माहिती आहे का? 3 तोंडाचं दत्त, पाठीमाग गाय, बाजूला कुत्र. शूटिंग 15 दिवस डायरेक्टरला शूटिंग पूर्ण होईना. दत्त उभा राहिला, गाय आली, कुत्रा आले की कुत्र गायच्या अंगावर भुंकायचं, गाय उधळायची, दत्ताला घाम सुटायचं. सीनच पूर्ण व्हायचा नाही. अण्णा म्हणायचे मला 1 रुपया दिल्याशिवाय तुझा दत्त जागेवर राहणार नाही. 15 दिवस फेसाळ त्याचे विद्वान डायरेक्टर. अण्णा म्हटले 1 का 2 रुपये घे, पण दत्त तेवढा जागे उभा. अण्णा गेले, अर्धा किलोच घेऊन आले. हे म्हटले दत्त कोण आहे? जोडीकडून बांधणार, जोडी सकडेच पळवल. मुंबई सारख्या शहरामध्ये त्या कुत्र्याला अर्धा रुपये, त्या कुत्र्याला कळायचं बंद झालं. हे अण्णा आमचे असे होते.
अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांचं खूप जवळचं नातं होतं. एक दिवस अण्णाभाऊ साठे, अत्रे, गवाणकर एकत्र बसले. अण्णाभाऊ म्हटलं आपण दलित साहित्य संमेलन घ्यायचं ठरलं. मग अध्यक्ष कोण? अण्णाभाऊ साठे म्हटले माझ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या देशामध्ये एकच माणूस होऊ शकतो, त्यांचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर, मला दुसरा अध्यक्ष चालणार नाही. अत्रे म्हटले चला मग बाबासाहेबांना सांगायला. अत्रे आले, अण्णा वगैरे होते. बाबासाहेब त्यावेळेस उच्च टोकावर होते, लांबूनच माणसं नमस्कार करून जायचे. अत्रेने आवाज दिला बाबासाहेबांना. अत्रेने आवाज दिला बाबासाहेबांना. बाबासाहेब आंबेडकर अत्रेला तपासून घेत होते. अत्रेले खोडकर. अत्रे एक वेळेस अण्णाभाऊना म्हणाले, ए अण्णा कशाला त्या घडीत राहिले, सी की बाहेर. अण्णाभाऊ झोपडीत राहायचे. अत्रे काय म्हणाले, ए अण्णा कशाला घडीत राहिले, सी की बाहेर. अण्णा म्हटले, अरे अत्रे घडीत वाघ आणि सिंहच राहतात, तुझ्यासारखी भेकड राहत नाहीत म्हणले. या अण्णाभाऊ असे बोलायचे, लय हुशार. चाललं ठरलं, बाबासाहेबांना सांगायला गेले. अत्रेने आवाज दिला, बाबासाहेब बाहेर आले. अत्रे म्हटले आम्ही दलित साहित्य संमेलन घेणार आहे. बाबासाहेब लय हुशार होते, तपासून घेत होते. बाबासाहेबांनी प्रश्न विचारला, कुणाच्या डोक्यातली कल्पना आहे? अत्रेने रोख ओळखला. अत्रे म्हटले अण्णाभाऊ साठेंच्या डोक्यातली कल्पना आहे. माझ्या बांधवांनो, एवढा महान विद्वान, जगातल्या 6 विद्वानापैकी एक विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊचं नाव ऐकल्या ऐकल्या एका सेकंदाचा सुद्धा वेळ न लावता बाबासाहेब आता अण्णांना सांगा मी तुमच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायला तयार आहे. एवढा जीवाला होता. पण जायला त्या खेड्यात मांग महाराज तंगच आहेत. काय राणाचं भांडण आहे का राज्यात, काय भांडण आहे, काय आहे का भांडण तुमचं? दोघे गावाच्या बाहेर, दोघे मोठच बोलतात आणि दोघे मोठ्याच खात्यात पण तंग आहे. काय भांडण आहे तुमचं सांगा ना. काय तर भांडणाचं मूळ तर पाहिजे का नाही. फक्त बामणाने मेका मारल्यात, दिसला मांग फिटला तर मांग फुगलाच, मांग आडवं गेला की गाडी रुतलीच. आमच्या सांगलीमध्ये गायकवाड नावाचा मांगाचा अधिकारी होता, भूसंपादनचा. त्याने मला फोन केला, अरे तू महाराष्ट्र फिरतोय, पोरग लग्नाचा आहे, पोरगी एखादी बघ की. ठीक आहे म्हटलं. मी एक दिवस त्याला फोन केला, साहेब आज पोरी बघायला जायचं आहे, गाडी तयार ठेवा, ये म्हटला. गाडी जवळ गेलो तर तिची बायको, त्यानं ओळखून दिली, हे सुकुमार कांबळे. बायच्या चेहऱ्यावर काहीच भावना नाही, मठ बसली बाय. 8 पुरी दाखवल्या, 8. बाय बोलायलाच तयार नाही. गाडी गेली सातारला, ते सातारा गाव. मी फोन केला, अहो साहेब मी काय येडा आहे का म्हटलं, 8 पुरी दाखवल्या, एक सुद्धा काय नकार होकार कळवायचा. अरे म्हटला मजा आहे काय. गेलो. अरे म्हटला तुझं आडनाव सांगितलं कांबळे, त्याला वाटलं महाराजच आहे. आणि मला घरात झापाला आल्या, पुरी बघायला महाराज न्यायचं असते, पुरी बघायला महाराज न्यायचे असते. होय म्हटलं. घरी गेलो, मॅडम ह्यो बंगला, ही गाडी, नटणं थटणं, नोकऱ्या विक्र्या, फिरणं बोलणं खाणं, हे सगळं वैभव जर कोणामुळे मिळालं असेल तर एकमेवच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळालंय. हे तुमचं नटणं थटणं, ही लायक मी प्राध्यापक, तुम्ही बसणं बोलणं ऐकणं, हे फक्त फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळालंय. म्हणून तुमचा साहेब म्हटलं नोकरीत आहे. जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुझ्या नवऱ्याला पोसायला सुद्धा कोणी ठेवलं नसतं म्हटलं. खरंय माझ्या बांधवांनो, माझ्या आया बहिणीनो, बाबासाहेबांनी हे स्वातंत्र्य आपल्याला दिलंय. त्या मेका मारल्यामुळे आपल्यात तंग आहे. माझ्या बांधवांनो कल्पना करा, नुसती मांग मारी एक झाली तर सत्ता घिचला का नाही, घिचला का नाही. आता कुणाच्याच सत्ता नाही आणि नुसतं मागायचं, दिक दिक दिक, मान पण मागते मार पण मागते. बाबासाहेबांचा अण्णाभाऊंचं खूप जवळचं नातं होतं. अध्यक्षपद बाबासाहेबांनी स्वीकारलं, तारीख ठरली माझ्या बांधवानो. पण वाईट झालं, त्या तारखेच्या आत बाबासाहेबांचा मृत्यू झाला. तारखेच्या आत बाबासाहेबांचा मृत्यू झाला. पण साहित्य संमेलन झालं, महाडला झालं. महाड म्हणजे बाबासाहेबांचा 14 संघर्ष तिथं झालं. आणि अध्यक्ष होते BC कांबळे आणि स्वागताध्यक्ष होते अण्णाभाऊ साठे. आणि तिथं हे कवन आहे, जग बदललं घालून घाव सांगून गेले माझे भीमराव.
धनवंतांनी अखंड पिळे धर्मांतांनी तचळे मगरी निधन माने चोर झाले साव जग बदल घालून गाव सांगून गेले. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर पडलेली असून ती आमच्या दलितांच्या हातावर पडलेली आहे. हे अण्णाभाऊंचं वाक्य आहे का नाही? बामणाने पृथ्वी नागाच्या फाण्यावर नागलोम काढायला लागलाय. अण्णाभाऊ म्हटले नागाच्या फाण्यावर पृथ्वी नाही, आमच्या हातावर पृथ्वी आहे. या कर्माळ्याला 8 दिवस झाडू कामगारांनी काम थांबवायचं. प्रयोग करा, नाग धरूनच फिरावं लागेल सगळ्यांना, पृथ्वी घाण होईल. आमच्या हातावर पृथ्वी असं अण्णाभाऊ म्हटले. पुढे अण्णाभाऊ म्हणतात दलितांना मरणाची भीती घालू नका. अण्णाभाऊंचं वाक्य आहे दलितांना मरणाची भीती घालू नका, मरण क्षणाला झुकाने देत असत. दलितांना मरणाची भीती घालू नका, मला मरण क्षणाला झुकाने देत असत. विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे. कुलकर्णी आहे का डांबाव? विजेच्या तारा तोडणारा दलित आहे. त्याला माहित असते दिवशी चाक बसून माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका, मरण मला क्षणाला धुकाने देत असत. कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे. कोळशाच्या खाणीत काम करणारा दलित त्याला माहित असतं एक दिवशी माझा दर कसून मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका, मरण मला क्षणाला धोकाने देत असत. शेवटचं वाक्य आहे दलितांचा आळस म्हणजे तलवारीवरी धूळ आहे. अण्णाभाऊ म्हणतात दलिताचा आळस म्हणजे तलवारीवरी धूळ आहे. एकदा ती झटकली की तलवारच आहे. आम्हाला आळशी म्हणतात, लवकर उठत नाही. हाय बाबा आम्ही हाय आळशी. बाबासाहेबांच्या घटनेच्या चौकटीत असल्यामुळे मी आळशी आहे. ज्या दिवशी तुम्ही घटनेला हात घालाल त्या दिवशी तलवारी झटकल्याशिवाय राहणार नाही. ही घोषणा तुम्हाला मित्रांनो करावं लागेल. तलवारीच आहे आम्ही, पण आम्ही काय शांत आहे. बाबासाहेबांची घटना स्वातंत्र्य लोकशाही म्हटले आम्ही शांत आहे. अशा ह्या काळामध्ये मातंग समाज जयंती साजरी करतोय, हे मला फार अभिमानाचं वाटतं. माझ्या आया बहिणीनो, मातंग समाज राजकारणात दखलपात्र नाही आणि सगळ्या विकासापासून कोसो दूर आहे. त्याची 2 कारण आहेत. काय कारण आहेत? आम्ही देवाचा नाद सोडायला तयार नाही. लय देव आमच्यात. बर देव काय गोड पण नाही, खारच गडी आहेत सगळं. सारखं खर्चाने पिळले आम्हाला. दसरा आली, दिवाळी, भोमाली, पुनीवाली, लगेच पोरगी आली, जावायला त्याला कपडे केले पाहिजे, साडी केली पाहिजे, काहीतरी घेतलं पाहिजे. सगळं पैसे संपले की शिमगा ठेवला आणि शिमगा आला की बोंबला म्हणतात. मी माझ्या पोराच्या पहिल्या वाढदिवसाला 400 रुपये माझ्या आई बहिणी बँकेत टाकले. 400, 1,25,000 चेक माझ्या फाईल आहे. त्याच्या 40 वर्षानंतर ती बँक त्याला 1,25,000 देणार आहे. असं सेविंग आपण केलं पाहिजे माझ्या आया बहिणीनं. तुमचा पैसा बँकेत सेव्ह झाला पाहिजे. आमच्या बिशी आहेत. आमच्या काय आहेत? बिशी आहेत. जत्रेची बिशी, उरसाची बिशी, माझ्या जत्रेची बिशी. राबायचं, बिशीत पैसे टाकायचं. आणि या गावची जत्रा म्हटल्यावर 15 गावचं पाहुणं 15 दिवस उपास. जत्राच्या दिवशी कावळं उतरल्यासारखं उतरतात. दारू काय, मटण काय, भात काय, वर्षभर मिळवला पैसा फुक्का. तिसऱ्या दिवशी आमची बाता दुसऱ्या बांधावर कामाला जाते. असंच आहे का नाही? माझ्या आया बहिणीनो, देव टाका असं म्हणत नाही, पण डोक्यावर जरा खांद्यावर तर घ्या. माझे वडील टीबी आजारी होते. माझ्या घरात 33 कोटी देव होते. मी सुद्धा पूजा करत होतो. माझ्या वडिलांना सोडव ह्याच्यातून, पण नाही सोडवलं त्या देवानं. माझं घर पेटलं. पेटलेल्या घरात माझा वडील जळून मेला. नुसता वडील मेला नाही, 33 कोटी सुद्धा देव जळलं. कट्टांबर राहिलं देवाचं नुसतं. मातीच्या दिवशी मी सगळे देव गोळा केले, टाकणार एवढ्यात पोरं. आई म्हटलं अरे काय करतोय? मी म्हटलं देव बाहेर टाकतोय, माझ्या वडिलांना वाचवलं नाही. टाकणार, अरे असं ठेव की. आईला म्हटलं का ठेवू? शोला म्हटलं झुंबर लावतो म्हटलं, पण देव ठेवत नाही. टाकले देव. 101 माझ्या जटा मी काढल्या, कधी माझा हात वाकडे झाला नाही. सगळे देव नाकारले, जटा काढल्या.
देवाला शिव्या देत देत येणे झालो, प्राध्यापक झालो, 1.5 लाख रुपये पगार घेतला, रिटायरमेंट मला 75,000 पेन्शन मिळते, बायको 1.5 लाख पगार घेते, पोरगी डॉक्टर आहे, मुलगा ऍक्टर आहे. कुठं वाकडं केलं देवानं माझं. देव नाकारा प्राध्यापक झाला. माझ्या आई बहिणो, कमी करूया, लय पैसा खर्च होते तिकडं. पोरग 12वीला आहे, ते सायन्सला आहे, डॉक्टर होणार आहे, इंजिनियर होणार आहे, 10-15 लाख रुपये शिक्षणाला लागतात. त्याचं साठवलं पाहिजे, हे डोक्यात आपल्या पाहिजे, हे आपल्या डोक्यात पाहिजे. पण आपल्या डोक्यात ते नाही. आमच्या डोक्यात एकच, दसराला, दिवाळी, पुरीवाली, भाऊवाली, जावा येणार, पोरगी येणार, त्याला काय केलं पाहिजे, मटण घेतलं पाहिजे, दारू आणली पाहिजे, पाहुणा जरा दारूड आहे, हेच आपल्या डोक्यात आहे का नाही. हे डोक्यातून बाहेर जावं आणि पोराच्या शिक्षणावर खर्च केला आणि पोरगी जर ह्या गावात कलेक्टर झाली तरीही घराशी राहणार आहेत. माझ्या बहिणीनो, कलेक्टरच्या ताब्यात जिल्हा असतोय, जिल्हा. कुणाला काय द्यायचं ते कलेक्टर ठरवत असते. माझ्या बांधवांनो, मातंगांनो, महाराष्ट्रात एक मांगाचा कलेक्टर नाही, एक मांगाचा कलेक्टर नाही का. नाव सांगा. महाराष्ट्रात साहेब एक मांगाचा कलेक्टर नाही. बघा, बहु समाज बसलेत, आहेत का नाही कलेक्टर. डीआयजी, डीएसपी, कलेक्टर उताले त्यांच्या समाजात. मध्ये रस्ताच आहे की, आहे का नाही. पलीकडे महारुडा ना अलीकडे मांगुडा. माझ्या आया बहिणीनो, पोरं म्हणजे तुमचे देव आहेत. पोरं म्हणजे तुमचे देव आहेत. त्या देवाला सांभाळा, मुलींना सांभाळा, पूर्ण शिकवा. पण आमचा बाप तुल्लच, जय भीम, जय अण्णा, लडबडत येते. पोरगा अभ्यासाला बसले, शिव्या देत 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 त्या पाठीवर पाय देऊन पलीकडे जाऊन बायकोला शिव्या देत मारतय. कसं पोरग शिकायचं. शिव्या शिकवायला का आम्हाला ट्रेनिंगला पाठवले का. जा रे, 5 शिव्या शिकून 500 रुपये भरून. असल्या शिवाय आपल्याकडे. मी जर एखादी शिवी दिली तर पुढचं चक्कर येऊनच पडेल. असली शिव्या आपल्याकडे. सायन्स सांगतं माझ्या बांधवांनो, पोरांच्या समोर काय बोललं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, त्यांचा सांभाळ कसा केला पाहिजे, त्यात एक सायन्स आहे. माझ्या आया बहिणी, मी आज सांगतो माझ्या आया बहिणींना, पोरगी पूर्ण शिकू दे. शिक्षण काय काय कमी झालं तर आम्हाला सांगा. आणि एखादी शिकत असलेली पोरगी कॉलेजला जाताना नटून थटून जाणार, पावडर लावणार, जाताना त्याला असा आत्मविश्वास पाडले, जर माझ्याकडे तिरक्याने जर कुणी बघितला तर माझ्या समाजातील तरणी बांड पोरं त्या बघणार आहे की हा बोटानं डोळं काढल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वास त्या मुलीला असला पाहिजे. आम्ही जर मुलीची टिंगल टवाळे करत जायलो तर पोरी शाळेला कशा जातील, शिकतील कशा, हा विषय मातांनी समायचा आहे माझ्या बाबा. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेने ह्याच्यावर लिखाण केलंय. अरे, अण्णाभाऊ साठेचं सर्वोत्कृष्ट कादंबरी कुठली आहे. फकीरा. शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते, मुंबई पासून पन्हाळ्याला चालले होते. जाता जाता फकीरा त्यांच्या हाताला लागले. त्या प्रवासात त्यांनी 2 वेळेस वाचली. चव्हाण साहेबांनी अण्णाभाऊंना पत्र दिलं, अरे अण्णा, एक पुस्तक मी 2 वेळेस वाचलेलं नाही, पण या प्रवासामध्ये तुझं ती फकीरा मी 2 वेळेस वाचली. शासनाला शिफारस केली आणि अण्णाभाऊ साठेच्या फकीरेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं पुस्तक फकीरा. 27 भाषेमध्ये फकीरा प्रसिद्ध आहे. जग फकीराला वाचतंय का नाही. त्याशी फकीरा कुणाला अर्पण केली अण्णाभाऊने, कुणाला केली अर्पण. पहिलं पान उघडा, काय लिहिले अण्णाभाऊने. भीमराव रामजी आंबेडकरच्या लेखणीला अर्पण म्हटलंय. माझ्या बांधवांनो, एवढा जिव्हाळा बाबासाहेब अण्णाभाऊच्या मध्ये. कुठल्या देवाधर्माला अर्पण केले का, बाबासाहेबांच्या लेखणीला अर्पण केले. मी हा जण तरुणांना विनंती करतो, अण्णाभाऊ साठे यांचा जयंती करत असताना तरुणांना दारू प्यायची नाही. दारुडा आईजवळ तेच बोलते, बाजवळ तेच बोलते, बहिणीजवळ तेच बोलते, समाजात तेच बोलते. कोणतं सोडवायला गेले की वासकी नांगावी येते. पिऊ नका माझ्या तरुणांनो. अलीकडं मातीला गेले की कशाने मेलं, दारू पिऊन. कशाने मेलं, दारू पिऊन. अरे, तुमची ताकद असल्यामुळे आम्ही धाडसाने बोलतोय. तुमची ताकद असल्यामुळे आम्ही धाडसाने बोलतोय ना. नाही तुम्ही लढबडलो आम्हाला कोण पण मारेल की. ताकद पाहिजे. माझ्या आया बहिणींनो, मी हाच विनंती करतो,
देवामुळे आपलं कल्याण झालेलं नाही. अण्णाभाऊ साठे बाबासाहेब जन्माला पूर्वी 33 कोटी देव होते का नाही? एक तर देव आमच्या दुःखावर आला का? दुःखावर हुंदर मारले का? कुठलाच देव आमच्या सुख दुःखामध्ये आला नाही. देव समोर गावाच्या बाहेर ठोक सावलीचा विचार मानला जायचा, पाणी वाढत नव्हते, वरून जेवण वाढायचे, त्या काय देव होते का नाही? त्या महापुरुषामुळे हे आपणाला दिवस मिळाले. ए हन 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 अरे हे अरे बस हे लागल. म्हणून आमच्या समाजानं 2 गोष्टी केल्या पाहिजे. देवावरचा पैसा पोरांच्या शिक्षणावर खर्च करा आणि पोरग साहेब झालं तर साहेबाचे आय बाप म्हणून मिरवा. एवढीच विनंती मी या निमित्तानं करतो. जाता जाता एवढे सांगतो तरुणांनो, अण्णाभाऊ साठे एवढे स्वाभिमानी होते. एक किस्सा सांगतो, माझं भाषण संपवतो. अण्णाभाऊ रशियाला गेले, रशियाहून परत आले आणि त्यानंतर नेहरू रशियाला गेले. नेहरू विमानातून उतरल्या होत्या, पत्रकारांनी विचारलं अण्णाभाऊ कशा आहेत? अण्णाभाऊंचा पुतळा रशियामध्ये आहे. नेहरूंना अण्णाभाऊ माहित नाही. राजकीय लोक लय बिल्डर असतात, रिटून येतात. अण्णाभाऊ का रस्त्याचा विषय का म्हटले, आपण संध्याकाळी निवांत बोलूया. नेहरूने दिल्लीला फोन केला, अण्णाभाऊची माहिती कळवा. साठे म्हटलं ब्राह्मण आहेत दिल्लीला. कोण अण्णाभाऊ, कोण अण्णाभाऊ? त्या मिटिंगला लता दिदी होत्या. लता दिदी म्हटल्या चव्हाण साहेबांना माहित आहे. चव्हाण साहेब संरक्षण मंत्री फौजच्या समोर भाषण देत आले. ह्या लोकांनी जाऊन तिची धोतर वाढलं. अण्णाभाऊ साठे त्यांना वाटलं कुठं अटक झाले असेल, मोर्चा काढला. 16 म्हटल्यानंतर बघू 16चे प्रकरण नाही म्हटले. रशियाहून फोन आलाय अण्णाभाऊची माहिती द्यायची. चव्हाण साहेबांनी माहिती दिली. अभिमानाने सांगतो माझ्या बांधवांनो, या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूने रशियामध्ये BBC लंडनच्या समोर 5 तास मुलाखत दिली. अण्णाभाऊ जगाला कळाले. लगेच फोन नेहरूंचा, मी अण्णाभाऊ आल्याला अण्णाभाऊला भेटणार आहे. लगेच त्यांचा ग्रुप अण्णाभाऊच्या घरला. अण्णाभाऊ म्हणजे काय? नेहरू भेटायला. नेहरू अण्णाभाऊला जो करायचे, नेहरू भेटात नेहरू. अण्णाभाऊ काय करू? अण्णाभाऊ विमानतळाच्या शेजारी तुम्हाला बंगला भेटतो, तिथं थांबा, नेहरूंची भेट घ्या. अण्णाभाऊ म्हटले माझं काय नेहरूकडे काम नाही, नेहरूचं काहीतरी काम असेल मला भेटायला येणार आहे. मुंबईचं विमान मुंबईच्या तळावर उतरेल, तिथं तुमच्या गाड्या लागतील. त्या गाड्या तुमच्या नेहरूंच्या माझ्या झोपडीपर्यंत येतील. आत यायला रस्ता नाही, नेहरू चालत येतील. तरी सुद्धा अण्णाभाऊ भेटणार नाहीत माझ्या दारात येऊन सुद्धा. का? मी आता असणार आहे, झोपडीदार गिड्ड आहे. नेहरू वाकून ज्यावेळेस आत येतील त्यावेळेस अण्णा भेटतील. निरोप द्या, माझी भेटीची तयारी आहे. काय स्वाभिमान आहे. आणि आता अण्णाचा फोन आला की पायतान तुटपर्यंत आम्ही पळतोय. अण्णाचा फोन आला, अण्णाचा फोन आला, अण्णाचा फोन आला. नुसतं अण्णाने खांद्यावर हटवलं की नाद करायचं नाही. 50 माणसात अण्णाने माझ्या खाता नाद करायचं नाही. नुसता अण्णा बघून असला तर 4 दिवस जेवत नाही. अण्णाभाऊ स्वाभिमानी होते. नेहरूंची सुद्धा भेट अण्णाभाऊने नाकारल्या, लक्षात घ्या. जाता जाता सांगतो मित्रांनो, मातंग समाज राजकारणात दखलपात्र नाही हे लक्षात घ्या. मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत नाही. बरोबर आहे की नाही? मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत नाही. पण महारामुळे म्हणतात आम्ही पडतोय. महारा आडवी जातात. मांग अण्णा तुमचाच आहे, मी काय काळजी करताय? इथं मांग फसलाय. जावा मारुड्यात. एखादी म्हातारी असेल, इलेक्शनच्या काळात नानाने विचारलं मावशी काय? मावशी म्हणत्या आमच्या नेत्याचा अजून आदेश येणार आहे, आमच्या पक्षाचा निर्णय होणार आहे. आणि मग अण्णा मी तुमचाच आहे की खलास. मग हे बदललं पाहिजे माझ्या बांधवांनो. हा मताचा विश्वास दिल्यामुळे तुमचं नुकसान झालंय. त्याचं कारण असं, मांगाच्या बेसवर राजकीय पार्टी नाही. कांबळे साहेब, मांगाच्या बेसवर राजकीय पक्ष नाही का? आहे का? काँग्रेस कोणाचा आहे?
बीजेपी कुणाचा आहे, शिवसेना कुणाचा, बेस आहे ब्राह्मण आहे का नाही, आरपीआय वंचित कुणाचा आहे, बेस आहे महार आहे का नाही, रासप नावाचा पक्ष आहे त्याचा बेस आहे धनगर आहे का नाही, एमआयएम नावाचा पक्ष आहे त्याचा बेस आहे मुस्लिम आहे का नाही, बसप नावाचा पक्ष आहे त्याचा बेस आहे चमार, चमारांनी पार्टी काढल्या आहे का नाही, मराठ्यांच्या बेसवर राष्ट्रवादी आहे, काँग्रेस बीजेपी शिवसेना बामनाचे आहे, वंचित आरपीआय महाराचे आहे असं धरूया, राष्ट्रवादी पक्ष मराठ्याचा आहे, चमाराचा पक्ष बसप आहे, धनगराचा पक्ष रासप आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मांगाचा पक्ष कुठला आहे सांगा ना, मांगाला पक्ष आहे का, राष्ट्रवादीने तिकीट नाही दिलं तर काँग्रेसमध्ये जायचं, काँग्रेसनं ढकललं की शिवसेनेत यायचं, तिथे काय म्हणलं तर बीजेपी मध्ये यायचं, आणि कुणीच काय नाही दिलं तर वाकळ घालून झोपायचं. याच्या पलीकडे मांगाकडे काय नाही. म्हणून मांगाचं कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही विकासाची दार मांगाला खुली नाही. ह्याचा आम्ही तरुणपणे अभ्यास केला कांबळे साहेब, आणि आम्ही ठरवलं मांगाच्या बेसवर पार्टी काढायची. आज मी खात्रीने सांगतो माझ्या बांधवांनो, मांगाच्या बेसवर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ नावाचा पक्ष मी काढलाय, त्याचा अध्यक्ष बीडचा अजिंक्य चांदणे. तुमचा पक्ष झालाय. अरे आरपीआयची पोर धमक्या देऊन खात्यात 50,000 काढ देतच, ते नाही द्यावं तर आडवं येते, देतात का नाही, आणि मांग अन्ना तुमचाच आहे. इथं फसलोय आपण या बहिणीनो. आणि म्हणून मातांग समाजानं सुद्धा राजकीय पार्टी चालवली पाहिजे. माझी खात्री आहे कांबळे साहेब, एक दिवस या महाराष्ट्राची टोटल सत्ता राजकीय मांगच घेणार आहे. ह्याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही, कारण मांगले ताकदीच आहे. सगळ्यांच्या बरोबर मांग आहे. मांगुड्यात महार येते, मराठा येते, धनगर येते, राम, सगळ्याकडे मित्रच आहेत आमचं, पण आम्हाला आमचा पक्ष नाही. ही मांगाची पोरं जर पक्ष घेऊन बाहेर पडू लागले तर सगळ्या जातींना आपण कव्हर करू शकतो. एक उदाहरण सांगून माझं भाषण संपवतो. कांशीराम नावाचा माणूस चमाराचा, बाबासाहेब एक वाक्य वाचला, माझी जमात राज्यकर्ते बनाईल. कांशीराम उत्तर प्रदेश मध्ये गेले, बसपा नावाचा पक्ष काढला, काँग्रेस आणि बीजेपी वाले प्रचार सुरू केला, चमारों की पार्टी आहे, चमारों की पार्टी आहे, चमारों की पार्टी आहे. न कांशीरामना लखनौला सभा घेतली सांगितलं, ए काँग्रेस मधल्या चमारानो, ए बीजेपी मधल्या चमारानो, जर ते तुम्हाला हिनवत असतील चमाराचा पक्ष आहे तर तिथं कशाला राहिला, या की आमच्या पार्टीमध्ये सगळे चमार एक झाले. 21% त्यांची संख्या आहे. मग कांशीरामनं पान टाकलं, तुझ्या जातीची संख्या किती, तुला एवढ्या जागा, तुझ्या जातीची संख्या किती, तुला एवढ्या जागा. सगळ्या जागा वाटून झाल्या आणि एक पलटाला जागा जात होती, परीट मिळणार. कांशीराम सोबत पुण्यात एक परीट काम करत होता, कपडे वाळत घालता साथ उचलला आणि त्याला मंत्रिपदाची शपथ दिली. मांग ताकदीचा आहे माझ्या बांधवांनो. मांगाचा पक्ष जर झाला तर आपण सगळ्या जातींना एक करू शकतो, आणि सगळ्या जाती आपल्या सोबत आल्या तर आपण सत्ता घेईल का नाही. सुकुमार कांबळेची माती होणार आहे, पण पुढची पिढी राजकारणावर दबाव टाकणार आहे आणि तुम्ही यशस्वी होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पक्ष पाहिजे. अरे एक दाना पेरला तर 100 दाणे उगवून येतात. सुकुमार कांबळे एक दाना पुरून घ्यायला तयार आहे, 100 दाणे पुढे यायलात का नाही. आणि मी कांबळे साहेबांना सांगतो, आरपीआयचं आणि डीपीआयचं आहे की झालं तरच मांग एक होणार आहे. हे लक्षात घ्या. मांग आरपीआय मध्ये येत नाही, हे आतापर्यंत माझा अनुभव आहे. डीपीआय वाढला, आरपीआय वाढला, आमचा अलायन्स झालं, दोघे एक झाली तर महाराष्ट्राची सत्ता आरपीआय आणि डीपीआय घेणार. ह्याच्याबद्दल माझ्याबद्दल विश्वास आहे. करूया काम. कलेक्टर लेवलला, राज्य लेवलला, केंद्रीय लेवलला कमिटी असतात का नाही, पंचायत समिती कमिटी असतात. मांगाचं कोण आहे कमिटीमध्ये, आरपीआयची पोरं कमिटीत आहेत. सगळ्या कमिटीवर आरपीआयची पोरं आहेत का. मांगाची पोरं कोण, पक्षाची माणसं कमिटीवर घेतली जातात. बघा जोगेंद्र कवाडे काय म्हणतात, 100 जागा सोडा म्हणतात का. अटल का म्हणतात 50 जागा आम्हाला पाहिजेत. गवळे म्हणतात 150 जागा पाहिजेत. प्रकाश आंबेडकर म्हणतात सगळ्या जागा लढवणार. आणि मांग काय म्हणतोय, अण्णा तुमचाच आहे. बदलूया माझ्या बांधवांनो. हे का बोलतात, बॅनर आहे ना पक्षाचं म्हणून धमक्या देतात. साहेब आम्हाला बॅनरच नाही,
हाय का बॅनर मागायला? एक दिवस ही पार्टी जर वाढली तर ना बाण 26 वर्षाचा पोरगा प्रदेशाध्यक्ष मी दिलाय, त्याचं नाव आहे अजिंक्य भैया चांदणे, बघताय ना युट्यूबला, घुमवा लागले. मी खात्रीने सांगतो शेवटचं वाक्य, मांगाचं नुकसान का झालं? मांगाच्या नेत्यांच्याकडे पॉलिसी नाही, पॉलिसी नव्हती साहेब. आंबळे साहेब, ए काय झालंय? हे असू दे की, पत्रकार होते, पत्रकार आहेत ते. ए अरे पत्रकार आहेत, मला काय कळतंय का? बघा ते, बसा. मित्रो, ए बाळे, ए शांत बसा की. ए चला देत ना बाहेर, चला. हनुमान, हनुमंत घ्या का? ए बसा तुम्ही. ए ओ पत्रकार, पत्रकार बसा खाली, बसून घ्या, बसून घ्या. मी जाता विनंती करतो माझ्या आया बहिणींना, ऐकून घेताय का? आया बहिणींना मी विनंती करतो, तुमची पार्टी झाल्या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, त्या पक्षाच्या माध्यमातून आपण अनेक विषय मांडणार आहे. आणि अनेक वर्षापासून अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मागतोय, द्यायला तयार नाहीत माझ्या बांधवांनो. भारतरत्न मी मागतोय, मागायचं म्हणून मागत नाही. भारतरत्न देण्याच्या संदर्भामध्ये क्रायटेरिया काय नियमाने ठरलेले आहे. ते नियम असे आहेत, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे काम करून आहे, देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं, त्याला भारतरत्न द्या. APJ अब्दुल कलामना भारतरत्न मिळाला, भारतरत्न मिळाला. गायनाच्या क्षेत्रामध्ये काम करून जगात भारताचं नाव उज्ज्वल केलं, त्याला भारतरत्न म्हणून लता दीदींना भारतरत्न मिळाला. खेळाच्या क्षेत्रामध्ये काम करून जगात भारताचं नाव उज्ज्वल केलं म्हणून कुणाला मिळाला? सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळाला. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, धर्मकारणामध्ये काम करून जगात त्या देशाचं नाव उज्ज्वल केलं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना 1990 भारतरत्न मिळाला. पाचवा क्रायटेरिया आहे, ज्यानं साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करून जगात त्या देशाचं नाव उज्ज्वल केलं, त्याला भारतरत्न द्या. त्या क्रायटेरियामध्ये अण्णाभाऊ बसतात का नाही? बसतात का नाही? अरे साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्या जगात नव्हे देशात जर मोठा साहित्यिक कोण असेल त्याचं एक नाव आहे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे. हा धरू शकत नाही. 90 पुस्तकं लिहिली, फकीरा 27 भाषामध्ये प्रसिद्ध झाली. एका वाक्यावर विद्यापीठाचे प्राध्यापक PhD मिळवू लागलेले आहेत. रशियामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा असताना आम्ही मागणी करतोय, अण्णाभाऊंना भारतरत्न द्या. ते द्यायला तयार नाहीत माझ्या बाजूला. आणि म्हणून भारतरत्न मिळाला पाहिजे हे आंदोलन आम्ही सुरू केलंय. भारतरत्न अण्णाभाऊंना मिळालाच पाहिजे हे आंदोलन आम्ही सुरू केलंय. त्या आंदोलनाची सुरुवात म्हणून पुढच्या महिन्यामध्ये 30 तारखेला मोठं अधिवेशन आम्ही DPच्या वतीने मुंबईमध्ये ठेवलंय. मी हा अजून विनंती करतो तरुणांनो, ते अधिवेशन आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. आमचा माणूस जात म्हणून बघत नाही. अरे अण्णाभाऊ साठेचं साहित्य असं आहे. तरुणांनो, तरुण कसा असावा, तरुण कसा असावा ते फकीरामध्ये शिकवले अण्णाभाऊनी. शिकवलं का नाही? दुष्काळ पडला तर मांग मारा अण्णा करत होते. त्यांना बाण फकीर अस्वस्थ होता. ताडकन फकीरा उठला, गावात गेला. गावचं धनी कुलकर्णी त्याने विचारलं, तुम्ही गावचं धनी आहे, माझा समाज अण्णांना करतोय. तो धनी म्हणतोय, फकीरा तू ना तुझा समाज जगला पाहिजे. आपण कसा जगणार? तरी सुद्धा तो म्हणतो तू तुझा समाज जगला पाहिजे. अरे कसा जगणार? तरी सुद्धा तो म्हणतो तू आणि तुझा समाज जगला पाहिजे. कुत्र्याच्या मौतीने मरू नका फकीरा, समाज जगवा. फकीरा अर्थ ओळखतोय. फकीरा येतोय, चला म्हटले मागणं माझ्या पोरांना माझ्याकडे, मी समाज जगवणार आहे. गोडाऊन दरोडा घालतय, सगळी पोती पोरं धान्याचे वडतात. आणि असा फकीरा ह्या रूम मधून त्या रूम मध्ये उड्या मारतोय. जिथं त्या मठाधिपतीची बायका पोर होता तिथं फकीरा जातो. अकरा विकारा चेहरा बघून त्या मठाधिपतीची बायको फकीराच्या पायावर पडते. म्हटले, फकीरा
सगळं नेहरे, पण माझ्या मणी मंगळसूत्र हात घालू नको. माझ्या मणी मंगळसूत्र हात घालून असं म्हटल्या फकीरा त्या मायेच्या मुंडक्याला तलवार लागतोय. लावताना म्हणतोय माय शब्द मागे गे. मांगाच्या अवलाद पोटासाठी हुरड्याची चोरी करेल, पण कुठल्या स्त्रीच्या चारित्र्यावर हात न घालणारी माझी अवलाद आहे. वाक्य अण्णाभाऊ साठेंचं. एवढी नैतिकता मातंग समाजाच्या मनामध्ये अण्णाभाऊंच्या साहित्यातून दिसते. अण्णाभाऊंनी स्त्रीला कधी विभत्स केले नाही, लेखणीतून पुरुषाचा स्वाभिमान ढळूच दिला नाही. आणि बघताय ना टीव्हीला घर घर की कहाणी, सासबी कभी बहुती, पवित्र रिश्ता, रात्रीचा खेळ चाले, आई कुठं काय, आई सगळंच करायला पण आई कुठं काय करते. पिंकीचा विजय असो. काय घेण्यासारखं आहे का? ह्याची बायको त्याला, त्याची बायको ह्याला, एकेकाची 2-2 लग्न, हे असलं दाखवल्यात. अरे टीव्ही आणि घेतला, पैसा दिला कर भरतोय. कधी तर बुद्ध दाखव, फुले दाखव, शाकू दाखव, अण्णाभाऊ दाखव, बाबासाहेब दाखव किंवा रात्रीचा खेळ कसा चालेल ही व्यवस्था समजून घ्या माझ्या बांधवांना. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी स्त्रीचा अतिशय आदर केलाय. एक कथा सांगतो, माझं भाषण संपवतो. अण्णाभाऊने स्त्रीला बंड करायला शिकवले साहित्यातून. आवडी नावाची एक मुलगी असते, फार सुंदर. त्या गावचं एक पोरग तिच्या नादाला लागलेला असतं. आवडी दाद देत नव्हती. स्थळ आले की ते पोरग काहीतरी सांगायचं, पाहुणं परत जायचं, लग्न तोडायचं, मोडायचं. एक दिवस चांगलं स्थळ आवडीला आलं, पोरगीला पसंत केली. पारगावची कथा येते. आले जवळ तर देवदेव कोऱ्या ज्योतिबाला जाऊन पाहुणं ज्योतिबाला गेलं तर गडी ज्योतिबाच्या पायऱ्यावर जाऊन बसलो होतो अदुगरच. पाहुणं कुठं आलता? पारगावला. का आलाय? पोरगी बघायला. कोण पोरगी? आवडी. पसंत केली का? होय. ते पोरग म्हटलं पाहुणं पोरगी वाईट आहे, पसंत करू नका. पटत नसेल तर या ज्योतिबाच्या पायरीवर बसलो, त्या पायरीची शपथ घेऊन सांगतो की पोरगी वाईट आहे. ज्योतिबाची शपथ दिल्यावर, पायरी शपथ दिल्यावर पाहुणं लग्न मोडतात. आवडीला ते कळतं आणि मग आवडी बंड करून उठते. त्याला जाऊन भेटते. हा लय दिवस प्रयत्न करलाय, चाल म्हटले, कुठे होते सांग. त्याला कळायचं बंद झालं. तो म्हटला मळ्यात ये 12 वाजता. चल म्हटले आडूच. 12चा टायमिंग 8लाच गेला. तवर आवडीने ज्योतिबाचा मार्ग धरला. ज्या पायरीवर बसून त्याने शपथ घेतली ती पायरी उचलली, डोक्यावर भेटली आवडीनं. आणि ते तिथं 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले. आवडीचा पत्ता नाही. वाट बघून बघून घोरा लागलं. तवर आवडी दाखल. बघतय तर घोरतय. वरूनच पायरी सोडली डोसक्यात. खलास. हे असलं अण्णाभाऊने लिहिले. आय काय करते असलं लिहिलं नाही. लगेच दुसऱ्या दिवशी पोरग मेलं. कशानं? पायरी पडून. आमच्या भागात एक पद्धत आली का, ज्योतिबाच्या पायरीची शपथ घेऊ नको, पायरी डोसक्यात येऊन पडते. बंड करायला लावलंय स्त्रीला. पुरुषाचा स्वाभिमान जपलाय. मी जाता जाता एक प्रसंग सांगतो माझ्या. ए बसा की खाली. ए हनुमंत बसा की. हे सगळं गाव बघतंय ना आपली जत्रा. बसा ना. मी माफी मागतो काय बोलला असते. बसा खाली. खुद काय करावं ह्याचं तर भान असलं पाहिजे ना. मांगा महाराजांची काय अवस्था होती हे अण्णाभाऊंनी लिहिलंय. त्या कथेचं नाव आहे तोफेच्या तोंडी. एवढी कथा सांगतो, माझं भाषण संपवतो. काय कथा आहे ती? काय कथा आहे? 2 सख्खे भाऊ पाटील असतात. 100 एकर जमीन. वाद होतो. एकाला 50 एकर, दुसऱ्याला 50 एकर जमीन वाटून जाते. एका पाटलानं गडी सुताराचा ठेवलेला असतो, दुसऱ्या पाटलाला गडी मिळत नसतो. तो गडी शोधत असतो. एक दिवस तो पाटील कीर्तन सुपारी काथत वाड्याच्या रस्त्याने जात असतो. तवर सावळा नाग नावाचं पोरग पाण्याची घागर घेऊन आडवं येतं. त्याला बघून पाटील आश्चर्य होतो. असलं पोरग का मिळालं नाही मला. ए पोरा कोण तू? मांगाचा. काय करतोय? काय नाही म्हटलं, फुकटच्या आहे, शिव्या खातोय आईच्या. आई सारखी शिवाय गाडावाडे झाले, खायला नको, बस खा असं म्हणायचं. काय करतोयस? काय नाही, फुकटच्या शिव्या खातोय. काम येतो की म्हटलं. काम ठरतंय काय? मक्का राखायचा. माझ्या बहिणीनो, सावळा मांगाला काम येते मक्काराच्या. पण त्या काळामध्ये मांगाला 3 वेळेस हजरी, सकाळ दुपार संध्याकाळ हजरी. जर त्या भागात चोरी झाली तर मांगावरच्या पडायच्या, मांगावरच्या चोऱ्या पडायच्या. सावळा मांग रात्री 12च्या हजरीला गेला, परत आलो तर खळबळ कोणतरी मक्का चोरून नेलं होतं. सावळा विचार करू लागला, मी कोणाच्या वाळ्या पाल्यावर पाय नाही देणारा मांग असताना माझी कळ कुणी काढली. सावळा रामा महाराजच्या घरला गेला. रामा माझा मित्र आहेत ना. होय.
12ला गेल्यानंतर माझं कोणतं मक्का चोरतय, मी 12ची हाजरी देईन ये, पण तू मक्का राखा अरे म्हटलं जा की, म्हटलं मित्र कसला रामा महार मक्का राखायचा, सावळा मांग 12च्या हाजरीला जायचा. मग जाता जाता सावळा विचार करत होता, मी वाळ्या पाल्यावर पाय न देणारा मांग असताना माझी कळ कोणी काढली. 15 दिवसानंतर दुसऱ्या पाटलाचा सुतार भेटतोय आणि सुतार सावळ्याला म्हणतो, ए सावळा मक्का सरा नांगी सरावर मक्का सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास? म्हणजे नांग्यामध्ये जळणावर मक्क भाजून खाल्लं त्यावेळेस तू कुठं? हर म्हटलं हेनच काम केलं. सावळा म्हणतोय, अरे मी कोणाच्या वाळ्या पाल्यावर पाय न जरा मांग असताना तू माझी कळ काढलेस, आजच दाखवतो म्हटलं मी कुठं होतो. सावळा 12ची हाजरी देतो, त्या सुताराच्या घरला जातो, लाकडाची गाडी असते पहिले उचलतोय, रामा महाराजा दारात नेऊन टाकते. त्याचा मालक त्यानं टकरीचा मेंढा राखलेला असते, मेंढा उचलतोय, रामा महाराजा दारात नेऊन टाकते. सावळा तर रामा म्हणतोय, कुठे गेलतोय? म्हटलं बोलायचं नाही, मित्र आहेस ना, तुझ्या दारात लाकडाची गाडी आहे, टकरीचा मेंढा आहे, गाडी जाळायची, त्याच्यावर बकर भाजायचं आणि मला खायला घेऊन यायचं. मी कुठं होतो त्याला सांगतो. दोघांनी बकर फस्त केलं. दुसऱ्या दिवशी चर्चा, पाटलाचा मेंढा गेला, सुताराची गाडी गेली, पाटलाचा मेंढा सुताराची गाडी गेली. 15 दिवसानंतर सावळ्याला तो सुतार भेटला, ए सुतारा गाडी सरावर बकरा सराने स्वारी केली त्यावेळेस कुठं होता? सर म्हणला हे न चोरी केल्या म्हणला, नावाचं तक्रार लगेच ससे मेरा सावळा रामामार फरार. आणि एक दिवस सावळा मांग सापडतोय, शिक्षा होते तोपेच्या तोंडे, तोप लावलेले, त्याच्या समोर सावळ्याला उभा केलंय, बत्ती लावणारा माणूस आहे, साहेब उपस्थित आहे आणि फाशी देताना शेवटची इच्छा विचारली जाते. तसे तो साहेब म्हणतो, सावळा मांग, अरे बत्ती लावली की तुझ्या चिंदड्या होणार आहे, शेवटची इच्छा सांग. काय सांगतोय सावळा मांग? साहेब या व्यवस्थेमध्ये मांगा माराना कसपाटाची किंमत नाही, कसपाटाची. मांग म्हार माणूस नवन कुत्र मांजर जनावर नव ही म्हणे आहेत म्हणे. साहेब या व्यवस्थेमध्ये मांगा माराना कसपाटाची किंमत नाही, अशा कसपाटाची किंमत नसलेल्या सावळ्या मांगाला तोफेची किंमत मिळत असेल तर लाव बत्ती मध्ये माझी तयारी आहे. काय वाक्य आहे त्यांना भाऊची. माझ्या बांधवांनो, मांगा महाराणा कसपाटाची किंमत नव्हती, ती किंमत लोकशाहीमध्ये बाबासाहेबांच्या अण्णामध्ये मिळाली. त्याचा आदर करून तुम्ही मांग महार किमान एक व्हा, एक व्हा. ही ताकद आहे, आपली ताकद आहे. आणि मी जाता जाता सांगतो, मांग महार एक व्हायचं असेल तर DPI वाढलं पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे मांगाचा सुद्धा. मांगाचा पक्ष वाढला, RPI पण वाढला, दोघे एक होणार. आणि दोघे एक झाला की बाकीच्या राखच होणार आहे, आपली सत्ता येणार आहे. ती सत्ता यायची असेल तर शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेचा विचार महत्वाचा आहे. मी माझ्या आया बहिणीने सांगतो, घरातलं देव बाजूला करून हे फोटो लावा. पोरग्याने विचारलं, मर्याय कोण? काय सांगणार? तिचा आई बा काय आहे का? आहे का? सांगा ना. एखाद्या देवाला पोरग म्हणाल हे कोण? काय सांगायचं? पण सांगा, अण्णाभाऊ साठे कोण? पुस्तकात आहे का नाही? 70 पिढी आपण सांगू शकतो नाही? बाबासाहेबांचं 70 पिढी आम्ही सांगू शकतो, लौज वस्तादाची 70 पिढी सांगतो, पण मर्यायचं काय सांगायचं? एक कथा शेवटची सांगतो, तरुणात लक्षात ठेवा. मर्यायचा गाडा एक कथा आहे, देवावर लिहिल्या. वेळ आहे ना? अण्णाभाऊनी मर्यायचा गाडा एक कथा लिहिल्या. काय आहे? मर्यायचा गाडा गावाच्या शिवीमध्ये आला, हा बघसून माणसं मरतात अशी प्रथा आहे अजून सुद्धा काही ठिकाणी. एका गावात मर्यायचा गाडा येतो, पोरं पाटलाला सांगता, पाटील आपल्या गावाच्या शिवीमध्ये मर्यायचा गाडा आलेला आहे. बस काय करायचं? पाटील अशीच मिटिंग घेतो आणि म्हणतो मर्यायचा गाडा गावाच्या बाहेर आपण काढायचा वेळ दिवस ठरवा. तसं नाना पाटील नावाचं पोरग उठतंय. काय म्हणते